दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे आता आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक उपस्थित नसतील। उद्यापासून उपराजधानी नागपूरमध्ये हे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। एकूणच राज्यातल्या घडामोडी पाहता हे हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे। अनेक विषय ऐरणीवर आहेत। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा विषय देखील या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। राज्यातल्या अनेक विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जे आता नागपूरमध्ये आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू। महेंद्र, नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होते उद्यापासून। एकूणच राज्यातल्या आत्ताच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या पाहता हे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच सर, आजपासून जे आहे ते एकंदरीत उद्या हे अधिवेशन चालू होत आहे। मात्र नागपुरात जे आहे ते सगळे आमदार मंत्री यांची येण्यास सुरुवात झाली आहे आणि उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होईल। आज जे आहे ते मंत्रिमंडळाकडून जे सरकारकडून चहा पाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे, पण त्या कार्यक्रमाला विरोधी बाकावरचे जे विरोधक आहेत ते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकंदरीत विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून दुपारी 2 वाजता विधान भवनात जी आहे ती याबद्दल एक पत्रकार परिषद घेऊन विरोधक आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। एकंदरीत या सगळ्या अधिवेशनामध्ये विरोधक थंडी हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये सरकारला घाम फोडणार याच्याबद्दल काही बोलणार का हे या पत्रकार परिषदेतून दिसून येत आहे। मात्र उद्यापासून अधिवेशन सुरुवात होत आहे आणि या अधिवेशनात नेमकी काय काय असणार आहे, कोणत्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला धारेवर धरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। तर उद्यापासून उपराजधानीमध्ये हे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। विधिमंडळात सरकारची कसोटी लागणार आहे। मुंढवा जमीन प्रकरण, नाशिक वृक्षतोडीचे पडसाद या संपूर्ण अधिवेशनामध्ये उठण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेत्यांसाठीही विरोधक आक्रमक आहेत, त्यामुळे आज संध्याकाळच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावरती विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकलाच आहे। त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये उद्यापासून नक्की काय होणार आहे ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।